हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बाळांनो, तुम्हालाही माहिती आहे काही दिवसांपूर्वी आपण पीवायक्यूचं पहिलं सेशन घेतलं होतं. तर आज आपण दुसऱ्या सेशनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनची पीवायक्यूज बाळांनो कंटिन्यू करूया. तर त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये जो क्वेश्चन कंप्लीट केला होता त्यानंतरचा आजचा आपला नंतरचा क्वेश्चन असणार आहे बाळांनो. तो जो आहे तो इथे लक्षात येते तुम्हाला 2 मार्कमध्ये ही एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर मी पहिले क्वेश्चन रीड करतो. इफ 2 and 5 are the roots of the quadratic equation, then complete the following activity to form the quadratic equation. आणि बाळांनो, हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 2024 मध्ये विचारलेला आहे. तर आता जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा तो फॉर्म्युला काय आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पहा, तो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर या फॉर्म्युल्याच्या मदतीने बाळांनो आपण कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो. तर यामध्ये अल्फा आणि बीटा हे काय असतात, तर अल्फा आणि बीटा हे असतात बाळांनो रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर पहा, याच्या सोल्युशन मध्ये या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलं होतं, तर आपल्याला सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0, ज्यामध्ये आपल्याला अल्फा दिलाय बाळांनो 2 आणि बीटा दिलाय बाळांनो 5. तर जिथे अल्फा असेल तिथे व्हॅल्यू मी पुट करणार 2 आणि जिथे बीटा असेल तिथे व्हॅल्यू मी पुट करणार 5. तर चला पहा, इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फाच्या जागी पुट केलंय 2 प्लस बीटाच्या जागी मग आता मला किती पुट करावं लागेल, तर बाळांनो मला 5 पुट करावं लागेल. प्लस अल्फा इंटू बीटा, तर अल्फाची व्हॅल्यू आहे बाळांनो 2 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे बाळांनो 5. तर इथे 2 प्लस 5 जर केला गेलं तर इथे आपल्याला लक्षात येतं 2 प्लस 5 म्हणजे किती होणार 7. तर एक्स स्क्वेअर हा मायनस ॲज इट इज 2 प्लस 5 इट विल बी 7 एक्स ॲज इट इज आणि 2 इंटू 5 इट विल बी 10. तर दिस विल बी अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बाळांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर ही बाळांनो आपली 2 मार्काची ऍक्टिव्हिटी बनते, ज्यामध्ये तुम्हालाही लक्षात येत असेल, आपण शिकलोय किंवा तुम्हाला माहिती असेल, जर 2 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे तर त्याच्यामध्ये 4 फिल इन द ब्लँक्स असतात. 4 फिल इन द ब्लँक्स असतात म्हणजे प्रत्येक फिल इन द ब्लँकला बाळांनो अर्धा मार्क असतो. जर ही तुम्ही फिल इन द ब्लँक कंप्लीट लिहिली तर याला अर्धा मार्क, मग याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क. तर 4 मिळून बाळांनो तुम्हाला कंप्लीट 2 मार्क्स मिळतील. तर लक्षात ठेवा, 2 मार्काची ऍक्टिव्हिटी 4 फिल इन द ब्लँक्स, 3 मार्काची ऍक्टिव्हिटी 6 फिल इन द ब्लँक्स. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये कोणाला काही डाऊट असेल, चला व्हेरी गुड, व्हेरी सिंपल. चलो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, चलो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे बाळांनो, आपल्याला हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि इथे म्हटलंय सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता असा क्वेश्चन आल्यानंतर पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायच्या बाळांनो आपल्याकडे किती मेथड आहेत, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायच्या बाळांनो आपल्याकडे 3 मेथड आहेत. 3 मेथड कोणकोणत्या, सर्वात पहिले त्याला म्हणतो आपण फॅक्टरायझेशन मेथड, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो आपण स्प्लिटिंग द मिडल टर्म मेथड. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती बाळांनो पर्टिक्युलर फॉर्म्युला मेथड आहे. कोणती मेथड आहे बोला, फॉर्म्युला मेथड आहे. आणि तिसरी आहे ती आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तिसरी जी आहे ती कोणती मेथड आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. मग ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन येईल की क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करा किंवा सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर यू कॅन यूज एनी ऑफ द मेथड. तुम्ही या तिघांपैकी कोणतीही एक मेथड यूज करू शकता, पण मोस्ट ऑफ द टाइम आपण जी मेथड वापरणार ती असणार आहे बाळांनो स्प्लिटिंग द मिडल टर्म किंवा फॅक्टरायझेशन मेथड. चला या क्वेश्चनला आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करूया. आता थोडी मी फॅक्टरायझेशन मेथड काय आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर फॅक्टरायझेशन मेथड मध्ये जर बाळांनो आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, तर फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपल्याला सर्वात पहिले पॉवर 2 वाली टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट घ्यावा लागतो आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागतो कॉन्स्टंटनी म्हणजे सी नी. म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन येतं एसी, तर या एसी चे फॅक्टर्स पाडावे लागतात बाळांनो आपल्याला, ज्या फॅक्टर्सची ऍडिशन आली पाहिजे मिडल टर्म म्हणजेच बी. फॅक्टर्स कोणाचे पाडायचे, तर ए इंटू सी चे, ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, तर बी टर्म म्हणजेच मिडल टर्म. तिथे लक्ष ठेवा, फॅक्टर्स कोणाचे पडतील, तर फॅक्टर्स पडतील बाळांनो आपले एसी चे, ज्यांची ऍडिशन जी आहे ती ऍडिशन आली पाहिजे बाळांनो मिडल टर्म म्हणजेच बी टर्म. मिडल टर्म म्हणजेच बी टर्म. एवढी जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन बाय फॅक्टरायझेशन. मग आता चला पहा, आपल्याकडे क्वेश्चन कोणता आहे, मी इथे लिहितो क्वेश्चन. आपला क्वेश्चन आहे बाळांनो एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. तर चला याला मी पुन्हा लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. ए म्हणजे कोण आहे, तर पॉवर 1 वाला टर्मचा कोइफिशियंट म्हणजेच एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. इथे कोणी नाही म्हणजे किती असणार आहे 1 आणि कॉन्स्टंट म्हणजेच किती दिसतोय 15. तर इथे सी ची व्हॅल्यू लिहू शकतो आपण 15. चला करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय बाय 15 केलं तर किती होईल 15. आणि आता या 15 चे फॅक्टर्स तुम्हाला पाडायचे आहे की ज्यांची ऍडिशन मिडल टर्म आली पाहिजे.
आणि ती मिडल टर्म कोण आहे बाळांनो, तर ती मिडल टर्म आहे तुमची 8. चला मग 15 चे फॅक्टर्स काय पडतील, आपल्याला सर्वांना माहिती आहे 15 चे फॅक्टर्स काय पडतील, तर 15 चे फॅक्टर्स पडतील 5 आणि 3. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 होत आहे, या दोघांची ऍडिशन 8 झाली पाहिजे, त्यासाठी याचं पण साइन प्लस आणि याचं पण साइन तुम्हाला काय घ्यावं लागेल, प्लस, म्हणजे दोघेही प्लस असतील. 5 + 3 इट विल बी 8 आणि 5 × 3 इट विल बी 15. चला मग काय करणार आपण, या मिडल टर्मला या दोन फॅक्टर्स मध्ये स्प्लिट करणार. तर या 8x ला मी लिहिणार 5x पहिला फॅक्टर प्लस 3x दुसरा फॅक्टर, म्हणजे 5x + 3x झालं 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. म्हणजे या 8x ला आपण बाळांनो 5x आणि 3x मध्ये काय केलंय, स्प्लिट केलंय. म्हणूनच याला आपण काय नाव देतो, स्प्लिटिंग द मिडल टर्म. काय नाव देतो बोला, स्प्लिटिंग द मिडल टर्म. एक वेळा आपली मिडल टर्म स्प्लिट झाली की आपल्याला पाडायचे असतात ग्रुप. मग पहिल्या दोघांचा ग्रुप, दुसऱ्या दोघांचा ग्रुप. चला पहिले दोघं जे असतात त्याच्यामध्ये कोण कॉमन निघू शकतं ते पहा. कॉमन म्हणजे काय, जे दोघांमध्ये अवेलेबल असेल. आता इथे लक्षात येते आपल्याला x² मध्ये पण x आहे आणि 5x मध्ये पण x आहे, म्हणजे आपण कॉमन कोण काढू शकतो, तर इथे x कॉमन काढू शकतो. x² मधला एक x गेला तर एक राहिला, प्लस 5x मधला x गेला म्हणजे राहिलं कोण, 5. सेम त्याच पद्धतीने दुसरा हा जो ग्रुप आहे यांच्याबद्दल पण आपल्याला कॉमन काढावं लागतं. पण हे कॉमन काढत असताना एक सर्वात महत्वाची बेसिक गोष्ट बाळांनो तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की पहिला जो ब्रॅकेट आलाय आपला तोच ब्रॅकेट पुन्हा रिपीट झाला पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला कॉमन काढावं लागेल. तर 3x आणि 15 मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की इथे 3 हा कॉमन निघू शकतो, तर प्लस 3 बाळांनो कॉमन निघाला, इथून x इथून 3 निघाला म्हणजे इथे राहिलं x आणि 15 मधनं 3 निघाला म्हणजेच राहिलं 5 इज इक्वल टू 0. ज्यावेळेला मी 15 मधनं 3 निघाला तर मी म्हणतोय 15 मधनं 3 कॉमन काढायचा, म्हणजे 15 ला 3 नी डिवाइड करायचं. 15 ला जर 3 नी मी डिवाइड केलं तर किती राहतात, 5. तर मग एका ब्रॅकेट मध्ये होईल, जो ब्रॅकेट आपला रिपीट झालाय त्याला एक वेळा लिहा, तर x + 5 एका ब्रॅकेट मध्ये येईल आणि रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल. इथे x आहे, इथे +3 आहे, इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. तर x + 5 x + 3 इज इक्वल टू 0. आता मॅथ्स मध्ये आपण शिकलोय बाळांनो की जर दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 असेल, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर हे केव्हा पॉसिबल आहे, हे एकाच कंडिशन मध्ये पॉसिबल आहे, ज्या वेळेला एक तर a 0 आहे, 0 × b 0 होतं, किंवा b 0 आहे म्हणजेच a × 0 0 होतं. म्हणजे ज्या वेळेला दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे जर 0 येत असेल तर त्यावेळेला आपल्याला कंपल्सरीली त्या दोघांपैकी एक नंबर कसा लागेल, 0 लागेल, तरच मल्टिप्लिकेशन 0 येऊ शकतं. हीच कन्सेप्ट जर मी उचलली तर इथे पहा, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय आहे, 0. मग दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केव्हा 0 येऊ शकतं, ज्यावेळेला त्या दोन ब्रॅकेट पैकी कोणता तरी एक ब्रॅकेट काय असेल, 0 असेल, तरच त्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येऊ शकतं. मग आता मला सांगा, जसं इथे x + 5 0 घेऊ शकता येते किंवा x + 3 0 घेऊ शकता येतं, आपल्याला माहिती आहे का, नाही. मग काय करणार, तर मी दोघांपैकी कोणालाही 0 घेऊ शकतो, म्हणजे दोघालाही मी आता काय करणार, 0 सोबत इक्वेट करणार. तर चला या दोघांनाही आपण 0 सोबत इक्वेट करू. तर x + 5 इज इक्वल टू 0 और x + 3 इज इक्वल टू 0. याच्यावरनं हा +3 कडे ट्रान्सफर केल्यावर x इज इक्वल टू -5 होईल और x इज इक्वल टू हा +3 तिकडे गेल्यावर तो पण काय होईल, -5. तर x च्या दोन व्हॅल्यूज मिळतील, एक मिळेल x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू 3. दिस विल बी द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि बाळांनो एवढं जर तुम्ही कंप्लीट लिहिलं तर यू आर गोइंग टू गेट 2 मार्क्स. यू आर गोइंग टू गेट 2 मार्क्स. आता इथे एक सिंपल टेक्निक लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला कधीही फॅक्टर जर पाडायचे असतील आपल्या रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन जर फाइंड आउट करायचे असतील तर आपण एसीचे जे फॅक्टर्स पाडतो, एसीचे जे फॅक्टर्स पडतात त्याचे जर साइन्स आपण चेंज केले तर जे काही येईल ते असणार आहे तुमचे रूट्स. म्हणजे इथे आपले फॅक्टर्स पडले होते +5 आणि +3, यांचे जर मी साइन चेंज केले, प्लसचं -5 केलं आणि +3चं -3 केलं तर त्याच तुमच्या कोणाच्या व्हॅल्यूज असणार आहे, तर त्याच तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज असणार आहे. हे कधीही बाळांनो लक्षात ठेवायचं. पण हे केव्हा लक्षात ठेवणार तुम्ही, ज्या वेळेला a ची व्हॅल्यू ही कंपल्सरीली 1 असेल. जर a ची व्हॅल्यू 1 नसेल तर जे काही तुमचे फॅक्टर्स आलेत त्याला सरळ सरळ a नी डिवाइड करून टाका, जे आन्सर असेल साइन चेंज करून a नी डिवाइड करून टाका, साइन चेंज करून a नी डिवाइड करून टाका, जे काही आन्सर असेल दॅट विल बी द व्हॅल्यूज ऑफ x, दॅट विल बी द व्हॅल्यूज ऑफ x. ही टेक्निक तुम्ही एमसीक्यू साठी लक्षात ठेवू शकता, पण इथे ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. तर आपण इथे स्प्लिटिंग द मिडल टर्म यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. माझी शिकवण्याची स्पीड जरी फास्ट होत असेल, तुम्हाला अंडरस्टँडिंग मध्ये काही डाऊट जात असेल तर प्लीज बाळांनो तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ लेक्चर पाहता तर त्यावेळेला ज्या ज्या डिफिकल्टीज तुम्हाला फेस होतात प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, जेणेकरून मी त्या त्या पद्धतीने तुमच्यासाठी ते चेंजेस करू शकेल. थँक्यू. चलो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. तर पहा
त्यानंतर काय म्हटलंय, ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 आणि -7. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे ज्याचे रूट्स आपल्याला दिले आहे -3 आणि -7. मला सांगा हा -3 आणि -7 रूट आहे म्हणजे ह्या कोणाच्या व्हॅल्यूज आहेत, तर एक्सच्या व्हॅल्यूज आहेत. कोणाच्या व्हॅल्यूज आहेत, एक्सच्या व्हॅल्यूज आहेत. तर पहा इकडे बाळांनो, ज्याही वेळेला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असतं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा फॉर्म्युला सर्वांना आता पाठ झाला असेल, मी तरीही पुन्हा सांगतो. पहा तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इनटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. तर दिस इज अवर फॉर्म्युला फॉर ऑब्टेनिंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बाळांनो हा कोणता फॉर्म्युला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा. तर मग सर्वात पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी आपल्याला दोघांची गरज आहे. एक तर सर्वात पहिले सम ऑफ रूट्स काढावं लागेल आणि दुसरं काढावं लागेल प्रोडक्ट ऑफ रूट्स. काय काढावं लागेल, प्रोडक्ट ऑफ रूट्स. आणि आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये शिकलोय आपले जे दोन रूट्स असतात त्यापैकी एकाला आपण काय म्हणतो बाळांनो, तर एकाला म्हणतो आपण अल्फा आणि दुसऱ्याला काय म्हणतो आपण बीटा. एकाला काय म्हणतो आपण अल्फा आणि एकाला काय म्हणतो बीटा. मग अल्फा आणि बीटाच्या रिस्पेक्ट मध्ये हा फॉर्म्युला कशा पद्धतीने चेंज होतो तो पण आताच आपण बघितला होता ऍक्टिव्हिटी मध्ये, तुम्हाला आठवत असेल तर हाच फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला मी जर पुन्हा इथे नोट डाऊन केला तर इथे काय लिहू शकतो मी, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स म्हणजे काय, एक रूट आहे अल्फा दुसरा रूट आहे बीटा, याची सम घ्यायची म्हणजेच काय घ्यायचं, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स ॲज इट इज. आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक रूट आहे अल्फा एक रूट आहे बीटा, या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय, अल्फा बीटा इज इक्वल टू 0. तर चला बाळांनो आपल्याला लक्षात आलंय की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं असेल तर अल्फा प्लस बीटा काढावं लागेल आणि अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. तरच मी क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो, अदरवाइज मला बनवता येणार नाही. तर चला पहा, मग तुम्ही सोल्युशन मध्ये काय लिहिणार, तर आता मी इथून पर्टिक्युलरली सोल्युशन लिहायला सुरुवात करतो. लेट अल्फा इज इक्वल टू पहिला रूट लिहा किती दिलाय -3 अँड बीटा इज इक्वल टू दुसरा रूट लिहा तो दिलाय -7. आता आपल्याला माहिती आहे काय काढायचं आपल्याला, अल्फा प्लस बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे ज्याही वेळेला व्हॅल्यूज मायनस असतात तर त्या 100% कंपल्सरीली कुठे ठेवल्या गेल्या पाहिजे, तर ब्रॅकेटमध्ये ठेवल्या गेल्या पाहिजे. म्हणून मी इथे मायनस असल्या कारणामुळे त्याला ठेवणार -3, मध्ये प्लस आहे तर प्लस आणि दुसरी व्हॅल्यू आहे -7, तर आय विल पुट इट ॲज -7 इन द ब्रॅकेट. चलो आता काय करावं लागेल, ब्रॅकेट ओपन करावं लागेल. -3 हा प्लस मायनस काय होणार, -7 म्हणजेच येईल -3 -7 अँड -3 -7 यू विल गेट आन्सर ॲज -10. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली बाळांनो आपल्याकडे -10. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली, -10. जसं अल्फा प्लस बीटा काढलं सेम त्याच पद्धतीने बाळांनो आता आपल्याला काय काढावं लागेल, अल्फा इंटू बीटा. चला अल्फा इंटू बीटा काढलं तर पुन्हा मायनस असल्या कारणामुळे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय बाय पुन्हा मायनस असल्या कारणामुळे ब्रॅकेटमध्ये. मग आता किती होईल, -3 इंटू -7, तर यू विल गेट आन्सर ॲज 21. तर इथे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली बाळांनो 21. चला सम ऑफ रूट्स प्रोडक्ट ऑफ रूट्स मिळाला. तर चला देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही लिहिणार आता, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस ॲज इट इज. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली बाळांनो आपल्याकडे, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली -10. मायनस असल्या कारणामुळे ब्रॅकेटमध्ये ठेवलं, ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. तर अल्फा इंटू बीटा किती आहे, 21 इज इक्वल टू 0. नाउ जर हे ब्रॅकेट मी ओपन केलं तर दिस मायनस मायनस विल गेट काय, तर दिस मायनस मायनस विल गेट प्लस. तर एक्स स्क्वेअर मायनस मायनस झालं प्लस, तर प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर दिस विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे सुरुवात कुठून करावं लागेल, तर सुरुवात करावं लागेल आपल्याला लेट अल्फा इज इक्वल टू -3 बीटा इज इक्वल टू -7. मग तुम्ही काढणार अल्फा प्लस बीटा, मग तुम्ही काढणार अल्फा इंटू बीटा आणि मग फॉर्म्युला वापरून तुम्हाला तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. जर बाद एवढ्या स्टेप्स तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला कंप्लीट 2 मार्क्स मिळतील. व्हेरी सिंपल क्वेश्चन, व्हेरी इझी क्वेश्चन. फक्त मॅन्डेटरी काय, तर मॅन्डेटरी आहे तुम्हाला फॉर्म्युला पाठ असणे. हे फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ असतील तर 100% याच्या रिलेटेड आलेल्या क्वेश्चन मध्ये कुठेही डिफिकल्टी फेस होणार नाही. चलो व्हेरी गुड. चल नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बाळांनो, चला पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅटेगरी ऑफ क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो बाळांनो. लक्ष ठेवा, आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. ज्या वेळेला काय सांगितलं, एक्स इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स इज इक्वल टू 3 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे, म्हणजेच ही व्हॅल्यू या इक्वेशनला काय करते, एक्स इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू या इक्वेशनला काय करते, सॅटिस्फाय करते. म्हणूनच ती व्हॅल्यू काय झाले, याचं रूट झालंय.
आता सॅटिस्फाय होणे काय असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्या वेळेला तुम्हाला कन्सेप्ट शिकवल्या होत्या तर त्याच्या फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं होतं की रूट आणि सोल्युशनचा अर्थ काय. आता सध्या लक्षात ठेवा, तुम्हाला जर ते पाहिलं नसेल, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आता सध्यासाठी एकच वर्ड इम्पॉर्टंट ठेवा, x इज इक्वल टू 3 नी हे इक्वेशन काय होतंय, सॅटिस्फाय होतंय. म्हणजे सरळ सरळ x इज इक्वल टू 3 हे जर रूट आहे तर या इक्वेशन मध्ये मी x ची व्हॅल्यू कोणी रिप्लेस करू शकतो, तर x ची व्हॅल्यू डायरेक्ट जिथे जिथे x असेल तिथे तिथे मी रिप्लेस करू शकतो 3. तिथे तिथे काय रिप्लेस करू शकतो बाळांनो, 3. तर चला तिथे तिथे जर मी रिप्लेस केलं 3 तर मला काय इक्वेशन मिळेल, चला पाहूया आपण. आता आपल्याला x च्या जागी सिंपल काय पुट करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. चला पुट करूया, सॉल्व्ह करूया आणि आन्सर मिळवूया. चला पहा पटकन काय होतं. चलो प्रोसीड 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 प्रोसीड. चला तर गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिणार मी. सर्वात पहिलं माझं स्टेटमेंट असणार आहे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला काय सांगितलंय, x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन, इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर आपण आता काय करणार, x ची व्हॅल्यू पुट x इज इक्वल टू 3, पुट x इज इक्वल टू 3 म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे सिंपल मी काय पुट करणार, 3 पुट करणार. देअरफॉर के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 आहे. तर के इंटू एक्सच्या जागी आता किती पुट होणार, 3. तर एक्सचा स्क्वेअर आहे त्यामुळे 3चा पण काय होईल, स्क्वेअर. मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. नाउ वी विल सॉल्व दिस इक्वेशन. काय मिळेल पहा आपल्याला, 3चा जो स्क्वेअर केला बाळांनो तर 9 इंटू के 9k. त्यानंतर मायनस 10 इंटू 3 इट विल बी मायनस 27, सॉरी minus 10 into 3 it will be minus 30, it will be minus 30 plus 3 is equal to 0. Now minus 30 plus 3 you will get as minus 27 is equal to 0. Now आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे, प्लस 27 पहिले, सॉरी मायनस 27 पहिले तिकडे ट्रान्सफर करावं लागेल. दॅट मायनस 27 विल गेट प्लस, तर 9k इज इक्वल टू 27. k जर काढायचं असेल तर k च्या मल्टिप्लिकेशन मध्ये 9 आहे, तो जर तिकडे ट्रान्सफर केला तर मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये जाईल, तर k विल बी इक्वल टू 27 डिवायडेड बाय 9 मीन युअर आन्सर विल बी 3. तर व्हॉट व्हॅल्यू यू गॉट ऑफ k ॲज k इज इक्वल टू 3. जर बाळांनो एवढ्या तुम्ही स्टेप्स लिहिले असतील तर तुम्हाला 100% 2 मार्काचा हा क्वेश्चन आहे, तर तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळतील. विल इट बी ओके? व्हेरी सिंपल क्वेश्चन. काय लक्षात आलं, जर x इज इक्वल टू 3 व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला म्हटलं x इज इक्वल टू 3 हा रूट आहे, तर सरळ सरळ एकच काम करायचं, x च्या ठिकाणी 3 व्हॅल्यू रिप्लेस करायची, सॉल्व्ह करायचं आणि जी k ची व्हॅल्यू मिळाली दॅट विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. सिंपल क्वेश्चन आहे. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चला सर्वांना हा क्वेश्चन आला असेल. चला आता ज्या वेळेला बाळांनो मी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर पहिले तर तुम्ही तर स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ त्यावेळेला पॉज करायचा, पॉज करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ज्या वेळेला तुमचं कंप्लीट आन्सर होईल त्यानंतर मग व्हिडिओला तुम्ही प्ले करा, म्हणजे तुम्ही सोडवलेलं आणि मी सॉल्व्ह करून देतोय हे तुमचं मॅच होत आहे का पहा. जर हे मॅच होत असेल तर 100% तुमची जी रिव्हिजन आहे ती प्रॉपर पद्धतीने सुरू आहे, म्हणजे त्या टॉपिकच्या कन्सेप्ट बाळांनो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन झालेल्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बा, मार्च 2020 मध्ये विचारलेला बाळांनो हा क्वेश्चन. किती मार्कांचा क्वेश्चन आहे, 2 मार्कांचा. काय म्हटलंय, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे आता कंप्लीट इथे तुम्हाला मेथडचं नाव पण दिलंय, तुम्हाला याला फॅक्टरायझेशनने सोडवावं लागेल. म्हणजे इथे ना तुम्ही आपली फॉर्म्युला मेथड वापरू शकता ना कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरू शकता. तुम्हाला एकच वापरायची आहे ती, म्हणजे कोणती ती वापरायची बाळांनो, फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशनलाच दुसरं नाव म्हणतो आपण स्प्लिटिंग द मिडल टर्म. चलो काय म्हणतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाळांनो आपलं एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. मी आताच सांगितलं होतं तुम्हाला, यापूर्वीच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपल्याला सर्वात पहिले कोणाचा प्रोडक्ट काढावा लागतो, a इंटू सी. तर चला पहा, a ची व्हॅल्यू किती आहे, एक्स स्क्वेअर सोबत किती असतो 1. त्यानंतर सी म्हणजेच कोण आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे 54. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, a इंटू सी, तर 1 इंटू 54 तर किती होतील बाळांनो 54. आता 54 चे फॅक्टर्स पडायचे, ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, मिडल टर्म. तर मिडल टर्म किती बाळांनो मायनस 15. चला मग आपल्याला माहिती आहे की 54 चे फॅक्टर जर पाडायचे असतील तर ते होतील 9 6 आर 54. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर 54 येतं, पण या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे, तर ती ऍडिशन आली पाहिजे -15. आणि ते -15 येण्यासाठी या दोघांनी आपल्याला काय करावं लागेल,
मायनस करावं लागेल. -9 -6 या दोघांची जर ऍडिशन केली तर -15 होतील आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर +54 होतात. म्हणजे यावर फॅक्टर्स आर परफेक्टली ओके. तर आपला एक फॅक्टर आला -9 आणि दुसरा फॅक्टर आला -6. आता आपल्याला माहिती आहे या फॅक्टर्स मध्ये आपण काय करतो, मिडल टर्मला स्प्लिट करतो. चलो लिखो, क्या लिखोगे, एक्स स्क्वेअर या -15x ला काय लिहिणार, पहिला फॅक्टर आहे -9x, दुसरा फॅक्टर आहे -6x, म्हणजे -15x स्प्लिट झाले -9 -6 मध्ये +54 इज इक्वल टू 0. मग काय करायचं आहे, सिंपल जोड्या बनवायचे, पहिली जोडी दुसरी जोडी, पहिली जोडी दुसरी जोडी. चला पहिल्या जोडीमधनं कोण कॉमन निघू शकतं, कोण दिसतंय, एक्स दिसतोय, तर चला एक्स कॉमन काढा. एक्स इन ब्रॅकेट किती होणार आहे, एक्स -9, इथला एक्स निघाला म्हणजे एक एक्स राहिला, इथला एक्स निघाला म्हणजे -9 राहिलं. आता ब्रॅकेट पुन्हा रिपीट झाला पाहिजे, याच्यासाठी इथून कोण काढावं लागेल, तिथून काढावं लागेल -6 कॉमन. जर मी -6 कॉमन काढला तिथे राहिला एक्स, हा मायनस या प्लसला काय करेल मायनस, आणि 9 मधनं जर 6 कॉमन काढले गेले तर 54 डिवायडेड बाय 6 म्हणजेच किती होणार, 9 इज इक्वल टू 0. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, जे दोन ब्रॅकेट कॉमन असतात त्याला एक वेळा लिहितो आपण, तर x -9 एक वेळा आणि x -6 एक वेळा इज इक्वल टू 0. तर या दोघांना आता काय करायचं, 0 सोबत इक्वेट करायचं. तर पहिला आहे x -9 इज इक्वल टू 0 और x -6 इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू होईल मायनसचा प्लस और याही मायनसचा प्लस, तर x इज इक्वल टू किती होईल बा, 6. तर आपले दोन फॅक्टर येतील, एक्सच्या दोन व्हॅल्यूज येतील, एक व्हॅल्यू येईल x इज इक्वल टू 9 आणि x इज इक्वल टू 6. व्हेरी सिंपल क्वेश्चन. हा ही सिंपल क्वेश्चन बाळांनो तुम्हाला 2020 मध्ये 2 मार्कांसाठी विचारला होता. सिंपल क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं गेलं तर सिंपल टॉपिक आहे, इट कॅरीज अ वेटेज ऑफ 12 मार्क्स, म्हणून याला केअरफुली प्रॉपर पद्धतीने सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला विथ ऑप्शन 12 मार्कांचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. चलो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पहा त्यानंतर काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. हा डिस्क्रिमिनंटचा जो क्वेश्चन आहे हा तर बाळांनो तुम्हाला येणार आणि येणारच. एक तर तुम्हाला नेचर ऑफ रूट्स काढायला विचारतील किंवा सिंपल डिस्क्रिमिनंट काढायला विचारतील, हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक क्वेश्चन येतो आणि येतो. एक तर काय, नेचर ऑफ रूट्स डिफाईन करणे किंवा डिस्क्रिमिनंट डिफाईन करणे. डिस्क्रिमिनंट काढायचं असेल तरी तुम्हाला माहिती आहे कोणती व्हॅल्यू काढावं लागते, आणि नेचर ऑफ रूट्स काढायचं असेल तरी तुम्हाला माहिती आहे कोणती व्हॅल्यू काढावं लागते. तर ती व्हॅल्यू काढावी लागते बाळांनो आपल्याला b² - 4ac. b² - 4ac च्या व्हॅल्यूलाच बाळांनो आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट. काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट. आणि जोपर्यंत डिस्क्रिमिनंट निघणार नाही तोपर्यंत आपण नेचर ऑफ रूट्स डिफाईन करू शकतो का, तर नाही. तर नेचर ऑफ रूट्स काढायचं असेल तरी b² - 4ac आणि डिस्क्रिमिनंट काढायचं असेल तरी b² - 4ac. आणि जर बाळांनो b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला a b c, काय बोला, a b c माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि एबीसी म्हणजे कोण, ते आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशन मध्ये शिकलोय. ए म्हणजे पॉवर 2 वाल्या टर्मचा कोइफिशियंट म्हणजेच x² चा कोइफिशियंट. बी म्हणजेच कोण, पॉवर 1 वाल्या टर्मचा कोइफिशियंट म्हणजेच कोणाचा कोइफिशियंट, एक्स चा कोइफिशियंट. आणि सी म्हणजे बिचारा कोण, तर सी बिचारा आपला कॉन्स्टंट असतो. सी बिचारा कोण असतो, कॉन्स्टंट. तर चला काय म्हटलंय, डिस्क्रिमिनंट काढा. तर सर्वात पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, लिहावं लागेल तुम्हाला, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2y² - y + 2 इज इक्वल टू 0. चला आता याला कम्पेअर करणार आपण आणि एबीसीच्या व्हॅल्यूज काढणार. तर लिहिणार ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म, ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. चला स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे आपला सांगा, तर आपल्याला वायच्या स्वरूपात लिहावं लागेल. आतापर्यंत आपण जनरली हा बघितलाय, ax² + bx + c इज इक्वल टू 0. याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हटलं होतं ज्यावेळेला आपण एक्स व्हेरिएबल वापरला. पण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्येच वाय दिलाय, तर आपल्याला काय लिहावं लागेल, तर ay² + by + c इज इक्वल टू 0. चला ए च्या जागी कोण येऊन बसलंय, तर ए च्या जागी येऊन बसलंय 2, तर ए ची व्हॅल्यू झाली 2. बी च्या जागी कोण येऊन बसलंय, तर बी च्या जागी आहे -1, तर बी ची व्हॅल्यू झाली -1. आणि सी च्या जागी कोण आहे, तर सी च्या जागी आहे 2. देअरफॉर लिहू शकतो आपण व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू काय असतं नो, b² - 4ac. नाउ पुट द व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू किती आहे -1, तर मायनसच्या कारणामुळे ब्रॅकेटमध्ये त्याचा स्क्वेअर -4 × 1, 4 × a ची व्हॅल्यू आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे 2. पुन्हा a ची पण व्हॅल्यू 2 आणि सी ची पण व्हॅल्यू 2. चला आता याला सॉल्व्ह करा. याला जर सॉल्व्ह केलं तर डेल्टा इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर किती होईल 1, -1 चा स्क्वेअर किती होईल 1.
4 टू जार 8 आणि 8 टू जार 16 तर -16 आणि 1 - 16 बाळांनो -15 तर डेल्टा दॅट इज बी स्क्वेअर -4ac किती आला बाळांनो आपलं -15 दॅट इज करून ठेवू शकतो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली आपली तर डिस्क्रिमिनंट आला बाळांनो आपला डिस्क्रिमिनंट इज -15 डिस्क्रिमिनंट इज -15 तर एवढं जर लिहिलं तुम्हाला बाळांनो तर कंप्लीट तुम्हाला किती मार्क्स मिळतील तर कंप्लीट तुम्हाला पुन्हा हा पण 2 मार्कांचा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला 2 मार्क्स मिळतील तर काय काय करावं लागेल दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करा एबीसीच्या व्हॅल्यूज काढा बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू काढा जी बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू आहे त्यालाच आपण बाळांनो काय म्हणतो डिस्क्रिमिनंट काय म्हणतो बोला डिस्क्रिमिनंट तर जुलै 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे व्हेरी सिंपल क्वेश्चन चलो प्रोसीड फॉर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा काय म्हणतोय जुलै 2023 मध्ये आलेला क्वेश्चन आहे बाळांनो काय तर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल या पीवायक्यूज मध्ये तर फॅक्टरायझेशनवर एक क्वेश्चन विचारलेलाच आहे प्रत्येक वर्षी सिमिलर पद्धतीने डिस्क्रिमिनंटवर किंवा नेचर ऑफ रूट्सवर एक क्वेश्चन विचारलेलाच आहे कंपल्सरीली प्रत्येक वर्षी त्याच्यामुळे हे फॅक्टरायझेशन मेथड त्यानंतर फॉर्म्युला मेथड त्यानंतर नेचर ऑफ रूट्स वाली कन्सेप्ट त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याची कन्सेप्ट ह्या तर कन्सेप्ट तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे हा क्वेश्चन आला तर चुकायलाच नको जसं की हा पुन्हा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे तो पाहूया आपण काय म्हणतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन चला चेकआउट करूया चला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाळांनो आपलं x स्क्वेअर प्लस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0 तर चला पहिले आपल्याला काय काढावं लागते तर बाळांनो पहिले आपल्याला a ची व्हॅल्यू काढावं लागते तर a इज इक्वल टू किती आहे 1 सी ची व्हॅल्यू किती आहे तर सी ची व्हॅल्यू आहे बाळांनो आपल्याकडे 54 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच AC इज इक्वल टू होईल 1 इंटू 54 युअर आन्सर विल बी 54 आणि आता काय करायचं 54 चे फॅक्टर्स पडायचे ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे प्लस 15 तर आपल्याला माहिती आहे फॅक्टर्स काय पडतील 9 6 जार 9 6 जार 9 6 जार किती होतात 54 आणि 9 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर बाळांनो होईल 15 चला या फॅक्टर्स मध्ये आता मिडल टर्मला काय करायचं स्प्लिट करायचं आहे तर x स्क्वेअर प्लस 9x प्लस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0 म्हणजे हा 15 9 आणि 6 मध्ये स्प्लिट झाला आता काय करायचं पहिले दोघं दुसरे दोघं पहिल्या दोघांमधनं कॉमन कोण निघतं x तर इथे काय होईल x प्लस 9 या दोघांमधनं कॉमन कोण निघेल प्लस 6 तर काय होईल x प्लस 9 इज इक्वल टू 0 तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आला जो कॉमन ब्रॅकेट असतो तो एक वेळा लिहा x प्लस 9 एक वेळा लिहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 6 इथला x आणि इथला प्लस 6 आता दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे तर दोघांना 0 सोबत इक्वेट करा म्हणजेच x प्लस 9 इज इक्वल टू 0 येईल और x प्लस 6 इज इक्वल टू 0 येईल हा प्लस 9 तिकडे गेला तर तो होईल -9 तर x इज इक्वल टू आलं -9 और हा प्लस 6 तिकडे गेला तर x इज इक्वल टू आलं -6 म्हणजेच x दोन व्हॅल्यू झाल्या बाळांनो तर x इज इक्वल टू आलं -9 और x इज इक्वल टू आलं -6 तर these will be the two roots of the quadratic equation by factorization method very simple question very easy question जो जुलै 2023 मध्ये विचारलेला आहे चलो आतापर्यंत घेतलेल्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये बाळांनो तुम्हाला डाऊट येत असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तिथे कॉमेंट्स करा तिथे सांगा ते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला माझे लेक्चर्स कसे वाटतायत माझं टीचिंग कसं वाटतंय कशा पद्धतीने तुम्हाला अंडरस्टँड होतंय नाही होत आहे याच्या रिलेटेडही बाळांनो तुम्ही कॉमेंट्स करा आणि माझी अशी इच्छा आहे की हे जे व्हिडिओ लेक्चर्स मी शूट करतोय हे जितके तुमच्या मित्रमैत्रिणी रिलेटिव्ह पर्यंत तुम्ही पोहोचवू शकता त्याला पोहोचवा त्यांनाही याचा फायदा होणार आहे आता इथून आपल्याला माहिती आहे की आजची जी तारीख आहे आजपासून जर बाळांनो बघितलं तर आपल्याकडे आपल्या हातामध्ये आता फक्त 10वीच्या एक्झामसाठी 1 महिना राहिलेला आहे तर या 1 महिन्यामध्ये जेवढे जास्त व्हिडिओ लेक्चर्स मी शूट करू शकेल तेवढे 100% करेल आणि तुम्हाला त्या पद्धतीने पीवायक्यूचा फायदा करून देईल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना याचा फायदा होण्यासाठी प्लीज हे लेक्चर्स तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा त्याची लिंक फॉरवर्ड करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही सॉल्व्ह केलेलं आम्हाला पीडीएफच्या स्वरूपात पाठवा तर तेही मी तुम्हाला पाठवेल फक्त तुम्ही मला कॉमेंट्स सेक्शन मध्ये सांगा की सर आम्हाला या पीडीएफ फॉर्मॅट मध्ये ह्या तुम्ही सॉल्व्ह केलेल्या नोट्स पण हव्या तर 100% मी पण त्या पण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायला तयार आहे पण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला मी सॉल्व्ह करतो त्यापूर्वी हा व्हिडिओ पाहत असताना त्याला स्टॉप करा स्वतः सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह केल्यानंतर व्हिडिओ पहा म्हणजे मी सॉल्व्ह केलेलं आणि तुमचं परफेक्ट आहे ते का चेक करा परफेक्ट येत असेल तर 100% यू आर ऑन अ राईट ट्रॅक नसेल येत तर यू विल हॅव टू मग अप यू विल हॅव टू मोर अँड मोर प्रॅक्टिस करावी लागेल बाळांनो तुम्हाला तिथे चला नेक्स्ट सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन पुन्हा बाय फॅक्टरायझेशन मेथड आणि बाळांनो हा जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर हा आतापर्यंत 2 ते 3 वेळा विचारलेला आहे म्हणजेच इट कॅरीज अ इम्पॉर्टंट
वेटेज इम्पॉर्टन्स आहे या क्वेश्चनला. काय क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर काय लिहिणार सर्वात पहिले सोल्युशन मध्ये, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय लिहिणार बोला, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. आता ज्या पद्धतीने मी शॉर्ट फॉर्म वापरतो त्या पद्धतीने तुम्ही 100% लिहायचं नाही. असं क्वाड इक्वेशन असं लिहिलं तर मार्क्स मिळत नसतात, म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन पूर्ण लिहायचं. मी वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट वापरतोय, पण तुम्ही असं करायचं नाही. काय इक्वेशन सांगा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. काय करावं लागतं आपल्याला, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू किती आहे -20, ए इंटू सी चं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल -20. आता -20 चे फॅक्टर्स पाडायचे आहे, जे ऍडिशन काय आले पाहिजे, मिडल टर्मचा कोएफिशिएंट म्हणजेच एक्सचा कोएफिशिएंट. एक्सचा कोएफिशिएंट किती आहे, काही नाही म्हणजे किती असतो 1. चला -20 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहे की ज्यांची ऍडिशन आली पाहिजे +1 आणि मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -20. तर काय होईल, चला पहा, मला माहिती आहे एक येणार आहे 5, एक येणार आहे 4. चला आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन ना -20 होणार, या दोघांचे ऍडिशन +1 होत. तर आता इथे आपल्याला साइन चेंज करावं लागतील. तिथे काय घ्यावं लागेल, +5, इथे काय घ्यावं लागेल -1. +5 इंटू -4 तर -20 होतील, आणि +5 -4 युअर आन्सर विल बी 1. या दोघांची जर ऍडिशन केली 5 -4 तर यू गेट आन्सर ॲज 1, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती होईल -20. फॅक्टर्स डिसाइड झालेले. आता या फॅक्टर्स मध्ये मिडल टर्मला सिम्पली काय करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. तर चला करा, काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. पहिले दोघं दुसरे दोघं, पहिल्या दोघांमधून कोण कॉमन निघेल, एक्स, तर इथे किती राहतील, एक्स प्लस 5. आता हा ब्रॅकेट पुन्हा रिपीट झाला पाहिजे, म्हणजे या मायनसला तुम्हाला काय करायचं आहे, प्लस. आणि ज्याही वेळेला मायनसला प्लस करायचं असेल तर 100% मायनस हे साइन बाहेर निघालच पाहिजे. तर इथून तुम्हाला 4 कॉमन न काढता काय काढावं लागेल, -4 कॉमन काढावं लागेल. इथून -4 निघाला म्हणजे एक्स राहिला. आता हा मायनस या मायनसला काय करेल, प्लस, आणि इथे किती होईल, 5 इज इक्वल टू होईल 0. मग एका ब्रॅकेटमध्ये काय होईल, एक्स प्लस 5, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, दोन्ही ब्रॅकेटला काय करणार मी, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. तर एका ब्रॅकेटमध्ये किती आलं, तर एका ब्रॅकेटमध्ये आलं एक्स प्लस 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं एक्स मायनस 4. आता +5 ला तिकडे ट्रान्सफर केलं तर काय होईल, -5, और या -4 ला तिकडे ट्रान्सफर केलं तर काय झालं बाळांनो, +4. तर एक्सच्या दोन व्हॅल्यू झाल्या, एक्स इज इक्वल टू 5 और एक्स इज इक्वल टू 4. दिस विल बी सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपण सॉल्व्ह केलंय कोणत्या मेथडनी, फॅक्टरायझेशन मेथडनी. आणि याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की हा पण क्वेश्चन किती मार्काचा होता बाळांनो, 2 मार्कांचा. काही डाऊट वाटत असेल तर मला विचारा, नसेल तर वी विल प्रोसीड फर्दर. व्हेरी सिंपल क्वेश्चन्स आहेत बाळांनो. चला पहा, त्यानंतर काय म्हटलंय, आता इथून बाळांनो तुमचे सुरू होत आहेत 3 मार्कांचे क्वेश्चन. आता इथून थोडी लेवल ऑफ डिफिकल्टी हळूहळू वाढत जाईल. तर पहा काय म्हणतोय, वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 10x + 3 इज 3. या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट, हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आहे याचं एक रूट सांगितलंय बाळांनो 3. एक रूट जर 3 असेल तर 100% ती कोणाची व्हॅल्यू असणार आहे, एक्स ची व्हॅल्यू. आणि ही एक्स ची व्हॅल्यू हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालेलं असणार आहे, सॅटिस्फाय झालेलं असणार आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे, हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट मगाशी पण सांगितलं होतं, जे रूट दिलेलं असेल, जी एक्स ची व्हॅल्यू दिली असेल, सरळ सरळ उचलायची आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी रिप्लेस करायची. कोणाच्या जागी रिप्लेस करायची, एक्सच्या जागी रिप्लेस करायची. चला रिप्लेस करूया. पहा मग जिथे जिथे आता एक्स असेल तिथे तिथे रिप्लेस करावं लागेल. तर मग सर्वात पहिलं काय म्हटलंय, पुट एक्स इज इक्वल टू, किती पुट करायचंय, 3 रूट दिलाय म्हणून एक्सच्या जागी किती पुट करणार, 3. इथे जर 5 असतं तिथे 5 आलं असतं, इथे 10 असतं तिथे काय आलं असतं, 10. जी रूटची व्हॅल्यू दिली आहे ती आपल्याला एक्सच्या जागी रिप्लेस करावी लागेल. रूटची व्हॅल्यू दिली आहे 3 म्हणून आपण काय रिप्लेस करणार, 3. तर लिहिणार पुटिंग एक्स इज इक्वल टू 3 इन द अबाव क्वाड्रॅटिक इक्वेशन, के ॲज इट इज आहे, के ॲज इट इज आहे. त्यानंतर एक्सचा स्क्वेअर आहे, तर एक्सच्या जागी किती आहे, तर 3चा स्क्वेअर -10 इंटू पुन्हा इथे किती आहे 3, इथे किती आहे 3 + 3. आणि याला जर सॉल्व्ह केलं बाळांनो तर -3चा स्क्वेअर होतो 9 इंटू के, तर इथे काय होईल 9k -30 + 3. मला असं वाटतं आताचाच क्वेश्चन आहे जो आपण सॉल्व्ह केला होता 2 मार्कांसाठी, पण हा आपल्याला कशाच्या हेल्पमध्ये दिला होता, 2000 कुठे गेला तो, हा 2000 जुलै 19 मध्ये बाळांनो हा तुम्हाला 2 मार्कांना विचारला होता. तर तोच क्वेश्चन ऍज अ ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला 3 मार्काला विचारलेला आहे. केव्हा विचारलेला आहे तो मार्च 22 मध्ये. सेम क्वेश्चन आहे, काहीच चेंज नाहीये. जो आपण ऑलरेडी मगाशी सॉल्व्ह केला होता तोच क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. -30 + 3 तर इट विल गेट 27 -27
-30 + 3 याला जर सॉल्व्ह केलं तर ते होईल -27 आणि -27 तिकडे सॉल्व्ह केलं तर ते होईल +27 म्हणून इथे लिहावं लागेल +27 आणि इथे 9 डिवायडेड बाय 27 म्हणजेच किती होईल 3 तर के ची व्हॅल्यू होईल 3 तर अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क तर या 6 ब्लँक साठी किंवा 5 ब्लँक साठी तुम्हाला किती मार्क्स मिळतील बाळांनो तर कंप्लीट 3 मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन आपण मार्च 19 मध्ये सोडवला होता तोच तुम्हाला मार्च 22 मध्ये पुन्हा 3 मार्कांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आलेला आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा क्वेश्चन तुमचे रिपीट होतात हे तुम्हाला लक्षात येतं. चला पहा त्यानंतर काय म्हटलंय कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. आता तुम्हाला फॉर्म्युला मेथडने रूट काढायचं तर फॉर्म्युला मेथड मध्ये फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर बाळांनो आपण फॉर्म्युला काय शिकलोय तर फॉर्म्युला शिकलोय x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. काय फॉर्म्युला बोला x इज इक्वल टू -b प्लस मायनस पुन्हा बोला माझ्या मागे सर्वांनी रिपीट करा डोळे बंद करून रिपीट करा -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पुन्हा हा -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण बाळांनो काय काढू शकतो रूट्स काढू शकतो. तर हा होईल बाळांनो तुमचा क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचा रूट्स क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काढायचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला मेथड जर आला तर 100% हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार. तर हा फॉर्म्युला तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस नुसार यूज करायला सांगितलाय. तर चला पहा काय करावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज काढावं लागतील. पहिले एबीसीच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी कम्पेअर करावं लागेल म्हणून इथे काय दिलंय पहा कंपेअरिंग द इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए च्या जागी किती आहे 25 बी च्या जागी किती आहे 30 सी ची व्हॅल्यू किती झाली 9. मग आता काय काढावं लागेल बी स्क्वेअर मायनस 4ac. चला काढा बी स्क्वेअर मायनस 4ac तर 30चा स्क्वेअर 900 4 इंटू 5 100 आणि 100 9 900 900 मायनस 900 इट विल बी 0. तर या बॉक्स मध्ये किती लिहावं लागेल तुम्हाला 0. एक्स इज इक्वल टू आता फॉर्म्युला लिहायचं तुम्हाला तर फॉर्म्युला काय आहे तर तो फॉर्म्युला बाळांनो -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता मायनस हा फॉर्म्युला मधला ऍज इट इज आहे. इथे 100% मी तुम्हाला सांगतो तुमची जी चूक होते फॉर्म्युलामध्ये -b असतं आणि ज्या वेळेला b ची व्हॅल्यू मायनस असेल फॉर एक्झाम्पल फॉर्म्युलामध्ये -b आहे आणि b ची व्हॅल्यू आहे -4 तर तुम्ही -4 लिहिणं एक्सपेक्टेड असतं. काय लिहिणं एक्सपेक्टेड असतं -4 b ची व्हॅल्यू मायनस असल्या कारणामुळे आपण त्याला कुठे ठेवतो ब्रॅकेटमध्ये. पण तुमची घाई गडबड तुमची पेपर लिहिण्याची काय तुम्हाला घाई असते आय डोंट नो त्या घाई गडबडीत तुमचं इथे -4 न लिहिता फक्त -4 लिहिलं जातं आणि ज्या वेळेला -4 च्या जागी जर -4 लिहिलं गेलं तर 100% तुमचं आन्सर गडलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो जर b ची व्हॅल्यू मायनस आहे तर 100% पहिले फॉर्म्युला मधला मायनस लिहा आणि मग जी b ची व्हॅल्यू आहे मायनस असल्या कारणामुळे त्याला कुठे लिहा तर त्याला ब्रॅकेट मध्ये लिहा. तर अशा पद्धतीने लिहिणं एक्सपेक्टेड आहे. तर चला इथे b ची व्हॅल्यू काय आहे तिथे b ची व्हॅल्यू प्लस आहे त्यामुळे काही लिहिण्याची गरज नाही. तिथे -30 तिथे -30 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 0 इथे लिहावं लागेल. स्क्वेअर रूट ऑफ 0 म्हणजे 0 हा -30 आणि a इंटू सी तर a ची व्हॅल्यू आहे 2 आणि सॉरी a ची व्हॅल्यू आहे 25 आणि 2 इंटू 25 किती होतात 50. तर -30 प्लस 50 और इथे पण तेच आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. तर एक व्हॅल्यू लिहितो आपण प्लस एक व्हॅल्यू लिहितो आपण मायनस म्हणजे एक व्हॅल्यू लिहितो प्लस एक व्हॅल्यू लिहितो मायनस. तर ही लिहिली मी प्लस वाली व्हॅल्यू. तर आता इथे पुन्हा मला लिहावं लागेल -30 -0 म्हणजेच माझे जे रूट्स येतील ते -30 अपॉन 50 -30 अपॉन 50 0 0 जर कॅन्सल झाला तर राहिलं 3 अपॉन 5 इथे पण 3 अपॉन 5 हा 0 याच्यासोबत कॅन्सल होईल -3 अपॉन 5 इथे पण काय होईल -3 अपॉन 5. तर दिस विल बी युअर रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. व्हेरी सिंपल क्वेश्चन जो तुम्हाला केव्हा विचारला होता जुलै 2022 मध्ये. कुठे विचारला होता बोला जुलै 2022 मध्ये. चलो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय पहा त्याच वर्षी जुलै 2022 मध्ये तुम्हाला 3 मार्कांना फॅक्टरायझेशनचा क्वेश्चन आलेला आहे. आणि कशा पद्धतीने क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आहे 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. चला आता सर्वात पहिले अशा वेळेला जर क्वेश्चन आला क्वाड्रेटिक इक्वेशनला फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करायचं असेल फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करायचं असेल तर डोक्यात एक गोष्ट क्लिअर पाहिजे कुठलाही क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्येच लागेल म्हणजेच ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच फॉर्ममध्ये लागेल. म्हणजे सर्वच्या सर्व टर्म इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला लागेल आणि इज इक्वल टू 0 अशाच पद्धतीने इक्वेशन तुम्हाला लिहावं लागेल. जर या इक्वेशनला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला नाही दिसत. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी काय करावं लागेल तर हा जो
+22m आणि +15 आहे, याला आपल्याला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. तर ज्या व्हॅल्यूज प्लस आहे त्या इजिकलटूच्या तिकडे नेल्यानंतर प्लस काय होत असतं मायनस, म्हणून इथे काय होईल 5m² -22m -15 इज इक्वल टू 0. तर आता हे बाळांनो आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. आणि जर आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं तर आता याला मी कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि ए ची व्हॅल्यू लिहिणार. तर ए ची व्हॅल्यू आहे बाळांनो 5 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, तर सी ची व्हॅल्यू आहे -15. मग आपल्याला माहिती आहे ए इंटू सी काढायचं असतं, तर 5 इंटू -15 तर ते होईल -75. आणि आता आपल्याला -75 चे फॅक्टर्स पाडायचे आहे, ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, तर त्यांची ऍडिशन आली पाहिजे मिडल टर्म, म्हणजेच ती आली पाहिजे -22. किती आलं पाहिजे बोला -22. चला मग कशा पद्धतीने फॅक्टर्स पडतील -22 हवेत आपल्याला -75 चे फॅक्टर्स पाडायचे. तर मला असं वाटतं 25 3 जर फॅक्टर्स घेऊ शकतो आपण. 25 इंटू 3 75 होतं, पण आपल्याला 75 नको -75 हवं. आणि ज्यावेळेला -75 मल्टिप्लिकेशन हवं असेल तर मायनस मल्टिप्लिकेशन केव्हा येऊ शकतं, ज्या वेळेला दोघांपैकी 100% मायनस असेल. म्हणजे एक तर 25 मायनस घ्यावं लागेल किंवा 3 मायनस घ्यावं लागेल. आता कोण मायनस घ्यावं लागेल, इट विल डिपेंड ऑन जे पाहिजे ऍडिशन. ऍडिशन मध्ये मायनस पाहिजे असेल तर 100% मोठ्याचं साईन तुम्हाला मायनस घ्यावं लागेल आणि छोट्याचं साईन तुम्हाला प्लस घ्यावं लागेल. म्हणजे -25 + 3 -22 आणि -25 इंटू +3 तर यू विल गेट -75. तर फॅक्टर्स आपले डिसाइड झाली आहे. ते फॅक्टर्स काय आले -25 + 3. चलो आता या फॅक्टर्स मध्ये मिडल टर्मला काय करावं लागेल, स्प्लिट. चला काय मग इथे 5m². पहिला फॅक्टर काय 25m, दुसरा फॅक्टर काय +3m. झालं हे -25 + 3 -22 -15 ॲज इट इज इक्वल टू 0. मग काय करायच्या, जोड्या बनवायच्या. कशा जोड्या बनवायच्या सांगा, पहिले दोघं दुसरे दोघं, पहिले दोघं दुसरे दोघं. चला बनवा, पहिले दोघं दुसरे दोघं. पहिल्या दोघांमधून कोण कॉमन काढून निघू शकतो. आता इथे m तर निघणारच, पण m सोबत आपल्याला लक्षात येतं इथे पण 5 आहे आणि 25 मध्ये पण 5 कॉमन निघू शकतो. तर मी आता m कॉमन न करता आता त्याच्यासोबत 5 पण कॉमन काढणार, म्हणजे पूर्ण जो कॉमन निघेल तो निघेल 5m. 5m² मधनं 5m निघाला म्हणजे राहिला m -25m मधनं जर 5m निघाला तर 25 डिवायडेड बाय 5 म्हणजे 5, तर यू विल गेट m -5. आता पुन्हा हा m -5 काय झाला पाहिजे, रिपीट झाला पाहिजे. याच्यासाठी इथून कोण कॉमन काढावं लागेल, इथून काढावं लागेल +3 कॉमन. तर +3 निघाला म्हणजेच राहिलं कोण m मायनस ॲज रिझन 15 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 5 इज इक्वल टू 0. तर मग एका ब्रॅकेटमध्ये आला m -5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथे 5m आहे इथे +3 आहे, तर 5m + 3 इज इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, तर दोघांना इक्वेट करा कोणासोबत, 0 सोबत. तर m -5 इज इक्वल टू 0 और 5m +3 इज इक्वल टू 0. तर हा -5 तिकडे गेल्यावर काय झाला +5, तर m इज इक्वल टू आलं +5 और हा +3 तिकडे गेल्यावर काय झाला -3, तर 5m इज इक्वल टू किती आलं -3. आता आपल्याला 5m नको, आपल्याला m हवा. तर 5 जो मल्टिप्लिकेशनचा इकडे ट्रान्सफर केला तर डिव्हिजन मध्ये जाईल, तर m इज इक्वल टू येईल -3/5. द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन विल बी, तुम्हाला लिहावं लागेल रूट्स ऑफ द इक्वेशन आर m इज इक्वल टू 5 और m इज इक्वल टू -3/5. आणि एवढं जर आन्सर लिहिलं वाहन तुम्ही, तर यू आर गोइंग टू गेट कंप्लीट 3 मार्क्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन. फक्त बाकी आतापर्यंत शिकवलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशन पैकी हा थोडा क्वेश्चन बदल होता. बदल एकच आहे की आतापर्यंत घेतलेल्यामध्ये a ची व्हॅल्यू 1 होती, इथे a ची व्हॅल्यू काय आली आहे 5 आली आहे. काय आली आहे 5 आली आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. 100% व्हेरी गुड. चल, तो क्वेश्चन 3 मध्ये जो तुम्हाला 3 मार्काचा हा क्वेश्चन आला होता जुलै 22 मध्ये, तर त्याला आपण अशा पद्धतीने डील करू शकतो. चलो, वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा काय म्हटलंय, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. खाली दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन पाहतो तुम्हाला फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. आणि हा क्वाड्रेटिक इक्वेशन वरचा फॉर्म्युला मेथडचा क्वेश्चन 22 आणि 23 मध्ये आलेला आहे. कॉन्झिक्युटिव्ह 2 इयरला आलाय, म्हणून या वर्षी येण्याची पॉसिबिलिटी बनवू शकते. तर चला पहा, आपल्याला फॉर्म्युला मेथडनी जर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं. मी फॉर्म्युला आताच सांगितलं होतं, मी तरी पुन्हा सांगतो. तो फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac/2a. ज्याही वेळेला फॉर्म्युला मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर स्टेप्स मध्ये काय काय करायचं असतं, तर ते मी तुम्हाला या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन करतो. ते सर्वात पहिले लिहायचं आपलं दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन. तर तुम्ही लिहिणार गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन इज
ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिल्यानंतर बाळांनो याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज माहिती पाहिजे ABC च्या. कोणाच्या व्हॅल्यूज बोला? ABC च्या. आणि ABC च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करावं लागेल? स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करावं लागेल. काय करावं लागेल बोला? स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करावं लागेल. आणि चला करा मग कम्पेअर. आणि मग लिहिणार तुम्ही ऑन कम्पेअरिंग विथ, लिहिणार काय लिहिणार बोला? ऑन कम्पेअरिंग विथ कोणता फॉर्म? विथ स्टँडर्ड फॉर्म. आणि स्टँडर्ड फॉर्म काय आहे? तर तो आहे बाजून आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग पॉवर 2 वाल्या टर्म सोबत जो काही आहे तर त्याला आपण बोलणार a. तर a ची व्हॅल्यू किती झाली? 1. पॉवर 1 वाल्या टर्म सोबत जो काही आहे त्याला बोलणार आपण b. तर b ची व्हॅल्यू झाली 10 आणि जो कॉन्स्टंट असतो तो असणार आहे आपला c. तर c ची व्हॅल्यू झाली बाळांनो आपली 2. तर आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर मग काढावं लागेल आपल्याला बाळांनो बी स्क्वेअर मायनस 4ac. एक तर लक्ष ठेवा तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू सेपरेटही काढू शकता, नाहीतर डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुट करूनही काढू शकता. चला मग आपण सेपरेट फाइंड आउट करूया. तर सेपरेट व्हॅल्यू कशी निघेल? तर बी स्क्वेअर मायनस 4ac. तर बी ची व्हॅल्यू किती आहे? तर बी ची व्हॅल्यू बाळांनो 10. तर बी च्या जागी जर 10 ठेवलं तर काय करावं लागेल? 10 चा स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. तर ए च्या जागी ठेवावं लागेल 1 इंटू सी. सी ची व्हॅल्यू बाळांनो किती आहे? 2. तर सी च्या जागी ठेवावं लागेल 2. तर चला आता याला सॉल्व्ह करा. 10 चा जर स्क्वेअर केला तर 10 चा स्क्वेअर किती होतो? 100 मायनस 4 1 जार 4, 4 2 जार 8. तर 100 मायनस 8. आता 100 मायनस 8 किती होणार? तर 100 मायनस 8 होणार बाळांनो 92. तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला सांगा? तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली बाळांनो तुम्हाला 92. आता ही एक वेळा व्हॅल्यू मिळाली की मग आता तुम्ही काय यूज करू शकता? तर यू कॅन यूज फॉर्म्युला. चला मग आता लिहिणार देअरफॉर बाय युझिंग, काय लिहिणार मला? बाय युझिंग फॉर्म्युला. बाय युझिंग फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला कोणता रे? तर फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अपॉन 2a. चला आपण तो फॉर्म्युला पुट करूया. फॉर्म्युला पुट केल्यानंतर व्हॅल्यूज पुटअप करूया. काय काय व्हॅल्यूज येतील पहा, लक्ष द्या इकडे. तर x इज इक्वल टू काय होतं आपलं? मी थोडा कलर चेंज करतो. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर चला x इज इक्वल टू मायनस तर लिहावंच लागेल, मायनस तर मी लिहिणारच. मग बी ची व्हॅल्यू चेकआउट करूया आपण. बी ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू 10. चला बी ची व्हॅल्यू 10 आहे तर 10 ठेवूया. तर बी ची व्हॅल्यू 10 आहे, प्लस असल्या कारणामुळे डायरेक्ट ठेवू शकतो. प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निघाली बाळांनो आपली 92. तर बी स्क्वेअर मायनस 4ac च्या जागी किती ठेवणार मी? 92 डिवायडेड बाय 2a. 2a 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 2a. तर a ची व्हॅल्यू आहे बाळांनो आपल्याकडे 1. तर a च्या जागी किती पुट होणार? 1. तर a च्या जागी पुट झालं 1. चलो x इज इक्वल टू मायनस 10 प्लस मायनस. आता आपल्याला 92 आहे तर स्क्वेअर रूट मध्ये 92 हा कोणाचाही परफेक्ट स्क्वेअर नाही तर तो रूटच्या बाहेर निघू शकत नाही. जसं जर रूट मध्ये जर 4 आलं असतं तर हा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 2 चा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 चा आन्सर किती आला असतं? 2. पण तसंच 92 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही, 100% नाही. मग 92 ला डायरेक्ट बाहेर काढता येणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला तुम्हाला जरा 9वी मध्ये जी कन्सेप्ट तुम्ही स्टडी केली होती फर्स्ट मध्ये सर्ट सिम्प्लिफिकेशन, ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 92 तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 92 चे अशा पद्धतीने फॅक्टर्स पाडायचे. जर 92 परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, रूट मध्ये जर असा नंबर आहे की जो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं? तर आजपासून लक्ष ठेवा, तो जो काही अंदर नंबर आहे त्याला अशा पद्धतीने फॅक्टराइज करा की एक जो फॅक्टर आहे तो आला पाहिजे परफेक्ट स्क्वेअर आणि दुसरा असा आला पाहिजे की ज्याला पुन्हा तुम्ही फॅक्टराइज नाही करू शकले पाहिजे. एक नंबर असा आला पाहिजे की जो कोणाचा काय असला पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर. आणि दुसरा असा नंबर आला पाहिजे की ज्याला तुम्ही फॅक्टराइज नाही करू शकले पाहिजे किंवा फॅक्टर जरी पडतील तर ते कोणाचे परफेक्ट स्क्वेअर नसले पाहिजे. 100%. म्हणजे 4 इंटू जर 23 केलं तर 4 3 जार 12 आणि 4 2 जार 8 म्हणजे 92 होतात. आणि याच्यामध्ये 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, 2 चा स्क्वेअर आहे आणि 23 ला आपण पुन्हा फॅक्टराइज नाही करू शकत, जेणेकरून 23 पर्यंत काहीतरी रूटच्या बाहेर निघेल. म्हणून आपले फॅक्टर्स डिफाईन होतील 4 आणि 23. आणि या फॅक्टर्स मध्ये तुम्हाला 92 ला स्प्लिट करावं लागेल. ते देणार 4 इंटू 23 डिवायडेड बाय 2 1 जार 2. तर चला आता याला सॉल्व्ह करावं लागेल. मायनस 10 प्लस मायनस हा 4 बाहेर निघाला म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 झाला 2 इन ब्रॅकेट 23 डिवायडेड बाय
2. तर चला आता याला सॉल्व्ह करत असताना आपण काय करणार, तर आपण न्यूमरेटर मधनं 2 कॉमन काढू शकतो. तर न्यूमरेटर मधनं 2 कॉमन काढा. चला काढा न्यूमरेटर मधनं 2 कॉमन. इथून जर 2 कॉमन काढला गेला तर काय होईल बोला, तर x इज इक्वल टू होईल 2 इन ब्रॅकेट 2 बाहेर निघाला, -10 मधनं 2 निघाला, म्हणजेच राहिले किती -5 प्लस 5 प्लस -5 आणि या 2√23 मधनं 2 निघाला, म्हणजे राहिलं काय फक्त √23 ब्रॅकेट कंप्लीट होल डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2. म्हणजे या न्यूमरेटर मधली ही जी टर्म आहे, एवढी ही जी टर्म आहे, याच्यामध्ये आपण 2 कॉमन काढलाय बाळांनो. मग हा 2 या 2 ला काय करेल, कॅन्सल, म्हणजेच x ची व्हॅल्यू होईल -5 प्लस मायनस √23. आपल्याला x च्या 2 व्हॅल्यूज लिहाव्या लागतात. तर एक व्हॅल्यू लिहिणार मी -5, ही एक व्हॅल्यू लिहिणार प्लस √23 और x इज इक्वल टू -5 एक वेळा -√23. So what will be the roots of the quadratic equation? The roots of the quadratic equation will be -5 plus √23 or -5 minus √23. Will it be okay? Very simple question, very easy question. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जर फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करायचं असेल तर सर्वात पहिले काय कराल, तर सर्वात पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहाल, त्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर कराल, एबीसीच्या व्हॅल्यूज लिहाल, मग b² - 4ac ची व्हॅल्यू काढाल, मग b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली की डायरेक्ट फॉर्म्युला वापरून त्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून सॉल्व्ह करून आन्सर मिळवाल. तर दिस विल बी युअर आन्सर ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हेरी सिंपल, व्हेरी इझी क्वेश्चन. चलो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. तर बाळांनो काय म्हटलेलं आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला नोव्हेंबर 20 आणि जुलै 23 मध्ये आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे नोव्हेंबर 20 काय, तर बाळांनो तुम्हालाही माहिती आहे त्यावेळेला कोणती पोझिशन होती, तर त्यावेळेला पोझिशन होती तुमची कोरोनाची. त्यामुळे जे पेपर्स होते ते नोव्हेंबर मध्ये घेतले गेले होते. तर चला पहा कशाने सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणी सॉल्व्ह करून दाखवायचं आहे, फॉर्म्युला मेथडनी. सिम्पलर पद्धत क्वाड्रॅटिक इक्वेशन बाई फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनी तर आताच सोडवलंय सर, आपण पुन्हा सोडवून पाहूया. काय करावं लागेल, लिहावं लागेल गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा, 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं की काय कराल, स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर कराल. मग लिहा ऑन कम्पेअरिंग विथ, काय लिहाल, ऑन कम्पेअरिंग विथ कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. चला मग आता a ची व्हॅल्यू म्हणजे कोण, x² सोबत कोण आहे, तो a असतो, तर a ची व्हॅल्यू झाली 5. x सोबत जो असतो तो असतो b, तर b ची व्हॅल्यू झाली 13. आणि जो एकटा बिचारा असतो माझ्यासारखा तो कोण झाला, कॉन्स्टंट, तर a ची व्हॅल्यू झाली 5, b ची व्हॅल्यू झाली 13, c ची व्हॅल्यू झाली 8. आता एबीसी च्या व्हॅल्यूज निघाल्या की काय करायचं, सर्वांना माहिती आता सोडवले आपण. काय काढणार मी, b² - 4ac. चला देअरफॉर b² - 4ac काढा मग पटकन, काढा मग पटकन. b ची व्हॅल्यू किती आहे 13, तर काय होईल 13 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू शी किती आहे, शी आहे तुमचा 8. चला एबीसी च्या व्हॅल्यूज ठेवल्यात आपण. चला मग आता पटकन चला हा करा. 13 चा स्क्वेअर किती येतो 169, 4 5 are 20, 4 5 are 20, 28 are 160. 28 are किती होतील 160 आणि 169 minus 60 your answer will be 9. b² - 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली मग, b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली 9. मग आता काय लिहू शकता तुम्ही, बाय युजिंग फॉर्म्युला. काय लिहू शकता बोला, बाय युजिंग फॉर्म्युला. आणि चला लिहा बाय युजिंग, काय लिहिणार, बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आणि फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू, झोपेतून उठवलं तरी रात्री 2 वाजता आठवलं पाहिजे, कोणाचे स्वप्नात असलं तर आठवलं पाहिजे, फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय आहे, आणि तो फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. चला मायनस आहे तर मायनस मी पुट करणार, काहीच वाद नाही. b ची व्हॅल्यू किती आहे 13 प्लस असल्या कारणामुळे काही ब्रॅकेट मध्ये ठेवायची गरज नाही. -13 प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू कितना आई रे भाई 9 आई रे भाई, मल्टीप्लाय बाय 2 अपॉन a ची व्हॅल्यू किती, a ची व्हॅल्यू किती, a ची व्हॅल्यू किती, तर a ची व्हॅल्यू आहे 5, a ची व्हॅल्यू आहे 5. तर चला 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 नाउ सॉलिड अँड गेट द आन्सर. तर इथे काय होईल -13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच काय, हा 3 चा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच येईल
3 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 10. तर आपला एक्सचा आन्सर आला होतं x इज इक्वल टू लेट मी चेंज द कलर इज x इज इक्वल टू लिखोगे क्या लिखोगे -13 प्लस -3 डिवाइडेड बाय 10. हीच व्हॅल्यू होती का रे? हो सर, -13 प्लस -3 डिवाइडेड बाय 10 हीच व्हॅल्यू होती. चला आता एक वेळा घेणार मी प्लस, एक वेळा घेणार मायनस. आणि चला घ्या एक वेळा प्लस घ्या. प्लस घेतली तर काय होईल? x इज इक्वल टू -13 प्लस 3 डिवाइडेड बाय 10 और x इज इक्वल टू -13 माइनस 3 डिवाइडेड बाय 10. तो x इज इक्वल टू -13 प्लस 3 किती रे? मायनस प्लस मायनस या दोघांची सबट्रॅक्शन होईल 10 मोठ्याचं साइन डिवाइडेड बाय 10. तर x इज इक्वल टू -1. x इज इक्वल टू किती आलं? -1. विल इट बी ओके? ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो, और x is equal to minus minus will get plus -13 minus 3 minus 16 divided by 8 minus 16 divided by 8 ला 2 ने रिड्यूस करा तर किती होईल? -8 by 5. काय बोला? -8 by 5. तर लास्ट आन्सर तुम्हाला तुमच्या स्टेटमेंट मध्ये द्यावा लागेल. Therefore the roots of given quadratic equation is x is equal to -1 or x is equal to -8 by 5. किती बोला? -8 by 5. तर रूट्स आले तुमचे x is equal to -1 आणि x is equal to -8 by 5. आणि बाळांनो तुम्ही लक्ष ठेवा, ज्याही वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही रूट्स काढाल तर रूट्स ज्या एक्सच्या व्हॅल्यूज येतील त्याला प्रॉपर पद्धतीने काय करा, तर त्याला प्रॉपर पद्धतीने बॉक्सेस करा. म्हणजेच तुमचा जो पेपर व्हॅल्यूवर असेल, जो पेपर चेक करणार असेल त्याला डायरेक्ट लक्ष येईल की तुम्ही आन्सर्स कसे लिहिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रॉपर पद्धतीने मार्क मिळतील. तुमचे एक चांगलं इम्प्रेशन त्या पेपर चेकरच्या साठी बनेल की हा प्रॉपर पद्धतीने अभ्यास करून पेपर सोडवणारा विद्यार्थी आहे. चलो नेक्स्ट पण क्वेश्चन मार्च 24 मध्ये विचारलेला आहे. म्हणजे जर आता तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला फॉर्म्युला मेथडवर क्वेश्चन आहे, फॅक्टरायझेशनवर क्वेश्चन आहे, त्यानंतर आपला डिस्क्रिमिनंटवर क्वेश्चन आहे, नेचर ऑफ रूट्सवर क्वेश्चन आहे. तर ह्या कन्सेप्ट तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे. या कन्सेप्टवर क्वेश्चन आला रे आला, डोळे बंद करून लिहिला गेला पाहिजे. काय लिहिला गेला पाहिजे? डोळे बंद करून. त्यासाठी हा पुन्हा एक क्वेश्चन मिळतोय आपल्याला फॉर्म्युला मेथडनी. चला याला पुन्हा फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करायचं. स्टेप्स विल बी द सेम. काय लिहिणार? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय लिहिणार बोला? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज मला लेट मी चेक बॅटरी सुरू आहे का, नाही तर कधी कधी असं होतं मी बोलतच राहतो आणि बॅटरी संपलेली असते, म्हणजे आवाजच येत नाही. चला, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं? 3m square minus m minus 10 is equal to 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिल्यानंतर काय करायचं असतं? कम्पेअर. काय करायचं असतं बोला? कम्पेअर. कोणासोबत? स्टँडर्ड फॉर्म सोबत. लिहिणार मी ऑन कम्पेअरिंग विथ. काय लिहिणार? ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. आणि स्टँडर्ड फॉर्म आता आपल्याला एक्स मधला न लिहिता आपल्याला लागेल एम मधला, म्हणजे एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल टू 0. चला, एम स्क्वेअर सोबत जो आहे तो असतो ए. एम स्क्वेअर सोबत किती आहे? 3. तर ए ची व्हॅल्यू झाली 3. एम सोबत जो आहे तो बी. एम सोबत कोण आहे? तर एम सोबत आहे -1. तर बी ची व्हॅल्यू झाली -1. जो बिचारा माझ्यासारखा एकटा तो झाला सी. तर बिचारा एकटा आहे -10 म्हणून सी ची व्हॅल्यू झाली -10. एबीसीच्या व्हॅल्यूज मिळाल्या की मग काय करायचं? मग सर्वांना माहिती आता काय करावं लागेल? तर काढावं लागेल आपल्याला b² - 4ac. काय करावं लागेल बघा? b² - 4ac. तर b ची व्हॅल्यू आहे -1. तर काय होईल? -1चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू झाली 3. तर a ची व्हॅल्यू झाली 3 इंटू c ची व्हॅल्यू आहे -10. तर चला, -1चा स्क्वेअर येतो वर. दिस मायनस मायनस विल गेट प्लस. मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे हा मायनस आणि या -10चा मायनस ह्या काय करेल एकमेकांना प्लस. आता किती होईल? तर आता इथे होईल बाळांनो 4 3 जार 12, 12 10 जार 120. दोघांची ऍडिशन होईल 121. म्हणजे b² - 4ac कितना मिला रे? b² - 4ac मिला 121. कितना मिला? 121. आता एक वेळा b² - 4ac मिळाला हे डायरेक्ट काय वापरायचं आहे? फॉर्म्युला. चला वापरा मग फॉर्म्युला. देअरफॉर बाय युजिंग
फॉर्म्युला काय फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ग 2a. x इज इक्वल टू मायनस तर लिहावंच लागणार आहे, त्याच्यात काहीच वाद नाही, मायनस तर लिहावंच लागणार आहे. आणि आता बीची व्हॅल्यू काय आहे मायनस, मायनस असल्या कारणामुळे मी कुठे ठेवणार ब्रॅकेटमध्ये, कुठे ठेवणार ब्रॅकेटमध्ये. तर दिस इज मायनस मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 to 1 डिवाइडेड बाय 2a 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 a ची व्हॅल्यू आहे बाहेरनो 3, a ची व्हॅल्यू बाहेरनो 3. तर x इज इक्वल टू काय आलं मायनस ऑफ मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 to 1 डिवाइडेड बाय 2 into 3. नाउ सॉल्व इट अँड गेट द आन्सर. चला x इज इक्वल टू काय होईल मायनस मायनस विल गेट प्लस स्क्वेअर रूट ऑफ प्लस मायनस काय स्क्वेअर रूट ऑफ 1 to 1 म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 10चा स्क्वेअर 100, 11चा स्क्वेअर 121. तर मला असं वाटतं हा 121 चा स्क्वेअर असल्या कारणामुळे स्क्वेअर रूट ऑफ 1 to 1 म्हणजे होईल प्लस 11 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. तर मी एक वेळा घ्यावं लागेल प्लस, एक वेळा घ्यावं लागेल मायनस, एक वेळा घ्यावं लागेल प्लस, एक वेळा घ्यावं लागेल मायनस. तर चला घ्या मग प्लस x इज इक्वल टू 1, एक वेळा लिहिला मी प्लस 11 डिवायडेड बाय 6 और x इज इक्वल टू प्लस 1 minus 11 divided by 6. Now solve this. चलो करो इसको सॉल्व करो. अरे किधर गए अरे, चला हम पटकन सॉल्व करूया आपण, पाहूया. हा 1 प्लस 11 किती होईल 12, म्हणजेच इथे होईल 12 डिवायडेड बाय 6. तर x ची व्हॅल्यू आली 2 और इथे किती होईल 1 मायनस 11, 1 मायनस 11 म्हणजे मायनस 10, मायनस 10 डिवायडेड बाय 6. तर मला असं वाटतं याला आपण 2 ने रिड्यूस करू शकतो. 2 ने जर याला रिड्यूस केलं तर किती होईल बोला x इज इक्वल टू मायनस 5 डिवायडेड बाय 3. तर एक रूट आलं 2 आणि एक रूट आलं मायनस 5 बाय 3. आणि मग तुम्ही लिहिणार द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आल x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू मायनस 5 बाय 3. x is equal to 2 and x is equal to minus 5 by 3. This will be your simple answer of the question which was asked in March 2024. कितने मार्क को पूछा था ये क्वेश्चन 3 मार्क को पूछा था. कितने मार्क को पूछा था बोलो 3 मार्क. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला काय म्हणतोय बाळांनो, आता पहा इथून तुमचे क्वेश्चन नंबर 4 म्हणजे 4 मार्कचे क्वेश्चन सुरू होत आहेत. आणि 4 मार्कच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचं पूर्णच्या पूर्ण बेसिक कव्हर असणं फार गरजेचं असणार आहे. तर चला पहा काय क्वेश्चन काय म्हणतोय. तर पहा 2 टॅप्स टुगेदर कॅन फिल अ टैंक कंप्लीटली इन 1/3 मिनट्स. आपला एक टैंक है, अपने पास एक टैंक है, वो टैंक में 2 टैप शुरू है, एक है बड़ा टैप, एक है ऐसा और एक रहेगा एक छोटा एक मोठा काढू आपण, एक छोटा एक मोठा, हा झाला एक मोठा टॅप. हे दोन्ही टॅप या टँकला पूर्णच्या पूर्ण फिल करू शकतात. किती 1/13 मिनिट्स मध्ये, 1/13 मिनिट्स मध्ये. क्लिअर आहे. तर जर स्मॉलर टॅब आपण घेतला तर स्मॉलर टॅब 3 मिनिट जास्त घेतोय कोणापेक्षा बिगर टॅब पेक्षा टू फिल द टँक. म्हणजे मी आता या दोन्ही टॅबला सुरू न ठेवता फक्त जर छोटाच टॅब सुरू ठेवला, हा छोटा टॅब सुरू ठेवला तर हा छोटा टॅब 3 मिनिट जास्त घेतोय कोणापेक्षा मोठ्या टॅबपेक्षा. म्हणजे मोठ्या टॅबला जेवढा काही वेळ लागत असेल, मोठा टॅप फक्त सुरू आहे टँक फिलअप करतोय, तर मोठ्या टँकला फॉर एक्झाम्पल जर 5 मिनिट लागले तर त्याच्यापेक्षा 3 मिनिट जास्त घेतो कोण घेतोय छोटा टॅप. म्हणजे याला जर 5 लागले त्याला 8 घेतोय, अशी कंडिशन दिली आहे. छोटा टॅप मोठ्या टॅपपेक्षा 3 मिनिट जास्त घेतोय. तर तुम्हाला म्हटलंय हाऊ मच टाइम डज ईच टॅप विल टेक टू फिल द टँक. म्हणजे जसं मी आता 5 आणि 3, 5 आणि 8 बोललो होतो, तर ते ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय या क्वेश्चनसाठी तुम्हाला फाइंड आउट करून दाखवायचं आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, असे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला दोन्ही टॅब, छोटा टॅब असू द्या मोठा टॅब असू द्या, त्यांनी जर मिनिटांमध्ये सांगितलेली, मिनिटांमध्ये कंडिशन दिलेली असेल तर एका मिनिटामध्ये किती टँक भरला गेलाय किंवा एका मिनिटामध्ये त्या टॅबकडनं किती टँक भरला गेलाय ही कंडिशन काढावी लागेल. जर हेच टाइम जर तुम्हाला अवर मध्ये दिला असता तर तुम्हाला त्या टँकनी, छोटा असू द्या मोठा असू द्या, त्यांनी एका तासामध्ये तो टँक किती भरलाय ही कंडिशन्स तुम्हाला फाइंड आउट कराव्या लागतील. कशा पद्धतीने तर मी तुम्हाला आता 1 बाय 1 एक्सप्लेन करतो. तर सर्वात पहिले तुम्हाला इथे सांगितलं आहे की जेवढा तुमचा बिगर टॅब घेतोय त्याच्यापेक्षा 3 मिनिट कोण घेतोय, स्मॉलर टॅब घेतोय. कोण घेतोय बोला, स्मॉलर टॅब घेतोय. मग कोणासाठी एक्स कन्सिडर करू शकता तर कंडिशन दिली आहे तुम्हाला स्मॉलर टॅब
टॅपसाठी तर एक्स कन्सिडर करावं लागेल बिगर टॅपसाठी. ज्यावेळेला बिगर टॅपसाठी तुम्ही एक्स कन्सिडर कराल तरच स्मॉलर टॅपचा टाइम निघू शकतो, कारण की बिगर पेक्षा 3 ने जास्त आहे. तर सर्वात पहिलं स्टेटमेंट तुमचं येईल लेट द बिगर टॅप विल टेक एक्स मिनिट्स टू फिल द टँक. टँक फिलअप करायला बिगर टॅपला किती वेळ लागतोय? एक्स मिनिट्स. तर हे जर एक्स घेत असेल तर त्याच्यापेक्षा 3 ने जास्त कोणाला लागेल? स्मॉलर टॅपला. देअरफॉर स्मॉलर टॅप will take x plus 3 minutes. किती मिनिट्स बोला? x plus 3 minutes to fill the tank. चलो, आता मी तुम्हाला सांगितलंय की अशा वेळेला प्रत्येक टॅबनी अवर मध्ये असेल तर एका तासामध्ये, टाइम जर अवर मध्ये दिलेला असेल तर एका तासामध्ये किती टँक भरला ते काढायचं असेल, मिनिटांमध्ये दिला असेल तर 1 मिनिटामध्ये किती टँक भरला हे काढायचं असणार आहे तुम्हाला. तर चला पहा, लक्ष द्यायचंय. देअरफॉर पार्ट ऑफ द टँक filled by bigger tap in 1 minute. मग तुम्ही म्हणाल सर 1 मिनिटासाठी कसं करणार? जितके मिनिट लागताय त्याला 1/, लिहून टाका. किती मिनिट लागतायत? x मिनिट. तर इथे एका मिनिटासाठी किती होईल? 1/x. किती होईल? 1/x. सेम त्याच पद्धतीने पार्ट ऑफ द टँक filled by a smaller tab in 1 minute. एका मिनिटामध्ये स्मॉलरनी किती भरला? बिगरनी भरला होता 1/x. तर त्याच्यासाठी एक्स टाइम होता, बिगर साठी एक्स आहे तर स्मॉलर साठी x plus 3 होता. तर त्याच्यामुळे किती भरला जाईल? 1/x plus 3. किती बोला? 1/x plus 3. काही डाऊट आहे इथपर्यंत कोणाला? चलो, व्हेरी गुड. तर छोट्या यांनी एका मिनिटामध्ये भरलं 1/x plus 3, मोठ्याने भरलं 1/x. आता पहा, दोन्हीही टॅब ज्या वेळेला एक सोबत सुरू आहे, कुठे गेलं रे भाऊ? इकडे ना. दोन्हीही टॅब ज्या वेळेला एक सोबत सुरू आहे तर ते किती मिनिटात पूर्ण टँक भरतायत? 1/3 मिनिटांमध्ये. तर आपण इथे लिहू शकतो when both the taps are both the taps fill the tank in 1/13 minutes. in 1/13 minutes. That is, याला जर सॉल्व केलं तर 13 3s are 39 plus 1 म्हणजेच 40 divided by 13 minutes. किती बोला? 14 divided by 13 minutes. म्हणजे दोन्हीही टँक जर बांधणं सोबत सुरू असले तर ते पूर्ण टँक 40/13 मिनिटांमध्ये भरल्या जाते. मग दोन्ही टॅप ज्या वेळेला पूर्ण टँक 40/13 मिनिटांमध्ये भरते तर दोन्ही टॅप एक वेळेला सुरू असताना एका मिनिटामध्ये किती पाणी भरलं जाईल? ते एका मिनिटामध्ये किती टँक भरला जाईल काढू शकाल? जसं आपण इथे काढलं होतं, मोठा टॅप सुरू होता तर एका मिनिटामध्ये 1/x पार्ट भरला गेला किंवा 1/x पाणी भरलं गेलं. मोठा टॅप सुरू असताना 1/x तर छोटा टॅप सुरू असताना 1/x plus 3. आता ज्या वेळेला दोन्ही टॅप सुरू आहे तर दोन्ही टॅपमुळे पार्ट ऑफ द टँक filled by both the tanks in 1 minute. एका मिनिटामध्ये दोन्ही टॅप ज्या वेळेला सुरू आहे तर किती पाणी भरलं जाईल, किती पार्ट भरला जाईल? तर त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. त्याचा रेसिप्रोकल म्हणजे दोघां मिळून किती वेळ लागतोय? 14/13. तर त्याचा रेसिप्रोकल घेतला तर 1/14/13. तर 13 वर चालला जाईल म्हणजे किती होईल? 13 divided by 14 minutes. म्हणजेच ज्या वेळेला मोठा टॅप ओपन आहे ते एका मिनिटामध्ये एवढं पाणी भरलं गेलं 1/x. छोटा टॅप ओपन आहे तर एका मिनिटामध्ये एवढं पाणी भरलं गेलं 1/x plus 3. ज्या वेळेला दोन्ही टॅप ओपन आहे तर त्या दोन्ही टॅपनी एका मिनिटामध्ये एवढं पाणी भरलं गेलं तर मग अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन काय म्हणू शकते? अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन मोठ्या टॅपनी एका मिनिटामध्ये पाणी भरलं 1/x, छोट्या टॅबनी एका मिनिटामध्ये पाणी भरलं 1/x plus 3 आणि दोघांनी मिळून एका मिनिटामध्ये किती पाणी भरलं? तर 13/14. किती बोला? 13/14. तर दिस विल बी युअर कंडिशन. मी पुन्हा सांगतोय, ज्या वेळेला टॅबवाला क्वेश्चन आला तर काय करायचं? तर ज्या पद्धतीने टाइम दिलाय, मिनिटांमध्ये दिलेला असेल तर मिनिटांचा विचार करायचा, अवर मध्ये दिला असेल तर अवर मध्ये विचार करायचा. त्यानंतर आपल्याला
छोट्या टॅबनी मिनिटांमध्ये दिलं असेल तर 1 मिनिटामध्ये भरलेलं पाणी काढायचं किंवा 1 मिनिटामध्ये टँक किती भरला जाईल तो काढायचं. तो कसं काढायचं तर जितका त्याला वेळ लागत असेल त्याचं 1 करून टाकायचं. जसं बिगर टॅपला एक्स वेळ लागत होता तर त्याने 1 मिनिटामध्ये पाणी किती भरलं 1/x. सेम त्याच पद्धतीने छोट्या टॅबनी किती पाणी भरलं 1 मिनिटात तर त्याला वेळ लागत होता x+3 तर किती झालं 1/x+3. त्यानंतर दोघांची मिळून आपल्याला कंडिशन प्रत्येक वेळेला दिलेलं असते तर दोघांची मिळून किती वेळ लागतोय 1/13 म्हणजे 14/13. तर एवढ्या वेळेत पूर्ण टँक भरला जातो तर 1 मिनिटामध्ये किती भरला जाईल तर 1 मिनिटामध्ये याचा रिसिप्रोकल करावा लागेल तर 1/14/13 13 वर चालला जाईल तर हे होईल 1 मिनिटामध्ये छोट्या टॅपनी एवढं 1 मिनिटामध्ये मोठ्या टॅपनी एवढं. दोघांची ऍडिशन मध्ये दोघांनी मिळून भरलेलं पाणी तर दोघांनी मिळून भरलेलं पाणी किती झालं 1/14. 1 मिनिटामध्ये छोट्या टॅपनी एवढं भरलं सॉरी मोठ्या टॅपनी एवढं भरलं छोट्या टॅपनी एवढं भरलं दोघांनी मिळून हे एवढं भरलं तर दिस विल बी सिंपल कंडिशन. चला आता याला सॉल्व्ह करताना काय करावं लागेल यू विल हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. x+3 × 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतात असं 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 कसं असं 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 कसं असं असं असं. चला x+3 × 1 तर x+3 प्लस प्लस आहे मुळे प्लस x × 1 x डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x+3 इज इक्वल टू किती होईल 13 डिवायडेड बाय 40. नाव डू दिस ऍडिशन. ऍडिशन जर केली तर काय होईल ऍडिशन पाहूया आपण आता. चला एक काम करतो मी याला थोडं वर शिफ्ट करतो. चला पहा मग आता इथे किती होईल x+x 2x प्लस 3 ॲज इट इज डिवायडेड बाय x × x x² प्लस 3x 3 × x 3x इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 14. पुन्हा काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. 14 याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल 14 ब्रॅकेट 2x प्लस 3 इज इक्वल टू 13 इन ब्रॅकेट x² प्लस 3x x² प्लस 3x. चला आता याला मल्टिप्लाय करा तर 14 × 2 तर 80x प्लस 120 14 3 120 13 × x² तो 13x² and 13 3 39x 39x. अब क्या करोगे अब सबको इधर ट्रांसफर करोगे और स्टैंडर्ड फॉर्म में क्वेश्चन को लिखोगे. चला स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर आपण क्वेश्चनला लिहिलं तर 13x² प्लस 39x ला असंच ठेवूया आणि या सर्व टर्म आपण इकडे ट्रान्सफर करूया. तर 13x² ॲज इट इज राहील प्लस 39x ॲज इट इज ठेवूया 39x ॲज इट इज ठेवूया. हा प्लस 80 इकडे गेल्यावर काय झाला -80x आणि हा प्लस 20 इकडे गेल्यावर काय झाला -120 इज इक्वल टू 0. आता सारख्या सारख्यांची काय होईल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. सारख्या सारख्यांची काय होईल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. प्लस 39 मायनस 80 तर किती होईल 80 मधनं 39 जर काढल्या गेले तर किती राहतं 10 मधनं 1 मधनं जर 9 गेले तर 1 राहिला आणि इथे राहिलं 51. इथे किती राहिलं 51. तर चला 13x² प्लस सॉरी मायनस 51x minus 120 is equal to 0. This will be our quadratic equation. काय आहे quadratic equation बोला. तर quadratic equation आला 13 minus 51x minus 120 is equal to 0. पुन्हा एक वेळा चेक करूया is there any doubt in the question. तर कुठेही आपल्याला असं वाटतं की माझं 80 मायनस 10 मधनं जर 1 गेले 10 मधनं जर 9 गेले तर राहिले 1 हातचं ते कॅरी करा. इथे 41 राहील सॉरी हा 51 नाही तेच तर म्हटलं कसं काय चुकलंय. -41x minus 120 is equal to 0. तर आपलं quadratic equation आलं 13x² minus 41x minus 120 is equal to 0. नाव आता याचे फॅक्टर्स पाडायचे आणि एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या. चला मग कसं करणार याला सॉल्व जर आपण केलं तर काय करावं लागेल ए ची व्हॅल्यू झाली 13 सी ची व्हॅल्यू झाली -120. काय करावं लागेल दोघांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू सी म्हणजे 13 इंटू -120 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ज्यांची ॲडिशन आली पाहिजे -41. -41. तर मग आता याला कसं कराल तर मग मला असं वाटतं हाँ चलो देखेंगे अपन क्या होता है देखेंगे. चला हां तर याची फॅक्टर जर पाडायचे असतील तर आता आपल्याला जो प्राईम फॅक्टरायझेशन करावं लागेल तर मला असं वाटतं 13 इंटू 120 ला आपण 13 ला असंच ठेवूया. याला काय लिहू शकतो मी 12 इंटू 10 लिहू शकतो. याला 13 इंटू 12 इंटू या 10ला काय लिहू शकतो मी 5 इंटू 10. या दोघांची जोडी जर केल्या 13 × 5 = 65 आणि 2 × 4 सॉरी 12 × 2 24. या दोघांचे जर मला काय हवंय -24 म्हणजे या दोघांचे जर सबस्ट्रॅक्शन केले तर 100% म्हणजे हा -65 + 24 -65 + 24 केलं तर किती होईल 65 आणि 25 बरोबर आहे -41 येतात आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 100%
100% किती येत आहे 100% या दोघांचं मल्टिप्लिकेशन हेच येईल 30 कारण की याचेच फॅक्टर्स पाडले त्यांचं मल्टिप्लिकेशन -30 इंटू 120 यायला पाहिजे. तर चला आपले फॅक्टर्स काय डिफाईन होतात तर आपले फॅक्टर्स डिफाईन होतात -65 प्लस 24 -65 प्लस 24 चला फॅक्टर्स डिफाईन झालेत आपले. चला -65 प्लस 24 तर यांची जर ॲडिशन केली तर -41 येतात. चलो बरोबर हां चला आता काय करणार मग 13x² -41x -120 इज इक्वल टू 0. चला फॅक्टर्स काय झाले आपले 13x² -65x प्लस 24x -120 इज इक्वल टू 0. चला पहिले दोघं दुसरे दोघं चला काढा पहिले दोघांमधून कॉमन कोण निघेल तिथे 13x कॉमन निघतो तिथे किती राहतील x -5 तेरा पाहिजे 65 बरोबर. आता इथून कोण कॉमन काढावं लागेल तिथून कॉमन काढावं लागेल प्लस 24 तिथे किती राहतील x -5 इज इक्वल टू 0. मग एका ब्रॅकेटमध्ये किती होईल तर एका ब्रॅकेटमध्ये होईल एका ब्रॅकेटमध्ये होईल x -5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होईल 13x प्लस 24 इज इक्वल टू 0. तर हा एक ब्रॅकेट होईल x -5 इज इक्वल टू 0 और दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होईल 13x प्लस 24 इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू होईल 5 और x इज इक्वल टू होईल 13x हा प्लस 24 तिकडे गेल्यावर त्याला -24 आपल्याला x काढायचा -24 डिवायडेड बाय 13. तर दिस विल बी द टू रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. पण आपल्याला माहिती आहे आपण x घेतला होता टाइम आणि टाइम कधीच निगेटिव्ह असू शकत नाही. तर देअरफॉर आपण असं लिहू शकतो x कॅनॉट बी इक्वल टू -24 डिवायडेड बाय 13 as x is time and time cannot be negative. Time can be negative. Therefore, x is equal to 5 will be our answer. X is equal to 5 will be our answer. आणि x कोणासाठी टाइम होता तर बिगर टॅप साठी. तर देअरफॉर आपण असं लिहू शकतो बाळांनो बिगर टॅप विल टेक. देअरफॉर लिहू शकतो आपण बिगर टॅप काय लिहू शकतो बोला बिगर टॅप विल टेक किती मिनिट will take x is equal to 5 minutes to fill the tank and smaller tap त्याच्यापेक्षा किती मिनिट जास्त घेतोय smaller tap will take x plus 3 that is 5 plus 3 that is 8 minutes to fill the tank एवढं आन्सर बाळांनो तुम्हाला लिहावं लागेल आणि एवढं जर आन्सर लिहिलं तर 100% तुम्हाला किती मार्क्स मिळतील 4 मार्क्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन. मी पुन्हा सांगतोय टॅप वाला क्वेश्चन आला तर मिनिटांमध्ये जर टाइम दिला असेल तर 1 मिनिटामध्ये मोठ्या टॅपने किती पाणी भरलं जातं 1 मिनिटामध्ये छोट्या टँकने किती पाणी भरलं जातं त्यानंतर दोघांनी मिळून 1 मिनिटामध्ये किती पाणी भरलं जातं हे काढा आणि 1 मिनिटाचं काढायचं असेल तर जेवढा टोटल टाइम लागत असेल त्याला 1/x 1/1 करा. नंतर बिगर टॅपने किती भरलं गेलं 1 मिनिटामध्ये छोट्या टॅपने किती भरलं गेलं 1 मिनिटामध्ये त्या दोघांची ऍडिशन म्हणजे दोघांनी मिळून 1 मिनिटामध्ये भरलेलं तर त्यावरनं आपलं हे क्वाड्रेटिक इक्वेशन बनतं. आणि जर मिनिटांच्या जागी जर अवर दिलं असेल तर मग फक्त मिनिट रिप्लेस होईल अवरनी म्हणजे मोठ्या टॅपनी 1 तासामध्ये किती टँक भरला गेला छोट्यानी 1 तासामध्ये किती भरला गेला त्यानंतर दोघांनी मिळून 1 तासामध्ये किती भरला गेला दॅट विल बी द इक्वेशन. सॉल्व करा क्वाड्रेटिक इक्वेशन बनवा यू विल गेट युअर रिक्वायर्ड आन्सर. तर बाद नो याच्यानंतरचे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये 4 मार्काचा हा क्वेश्चन दिलाय. तर या आता मी इथे थांबतो. हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करतो आणि याच्यानंतर लगेचच काही वेळाचा ब्रेक घेऊन मी पुन्हा याच्यानंतरचे क्वेश्चन्स कंटिन्यू करणार आहे. तर आतापर्यंत आज जे मी काही क्वेश्चन्स घेतलेत त्याला प्रॉपर पद्धतीने पूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहत असताना पहिले तर तो लेक्चर पॉज करा सॉल्व्ह करून पहा. सॉल्व्ह झाल्यानंतर कंप्लीट तुम्ही केलेलं काय सॉल्व्ह आहे आणि मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करून दिलंय याला मॅच करायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला बरोबर प्रॉपर पद्धतीने प्रॅक्टिस होत राहील आणि तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकची PYQs प्रायोरिटी बेसिसवर पाहिजे जसे मी आता क्वाड्रेटिक इक्वेशन सुरू केलं त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की मी स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन्स घेईल किंवा ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स घेईल पण तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवर जर कोणते टॉपिक्स पहिले हवे असतील तर 100% कॉमेंट सेक्शनमध्ये टाका त्यानुसार मी त्या टॉपिकचे PYQs घेऊन येईल. तर चलो बाळांनो अभ्यास करत राहा. येणारा 1 महिना तुमच्या हातात आहे तर 1 महिना जेवढा वेळ तुम्हाला मिळू शकत असेल तेवढा पूर्ण वेळ युटिलाइज करा जेणेकरून तुम्हाला 10वीच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रॉपर पद्धतीने मार्क्स कव्हर करता येतील. आय होप इथे प्रेझेंट असलेला प्रत्येक विद्यार्थी व्हिडिओ पाहत असणारा प्रत्येक विद्यार्थी 10वीचे पेपर्स चांगल्या पद्धतीने देईल आणि मला तुमच्या सर्वांवर कॉन्फिडन्स आहे की 100%
तुम्ही पेपर प्रॉपर पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच सोडून या, जेणेकरून माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 90 अबाव पर्सेंटेज मिळतील. हीच माझं एक्सपेक्टेशन आहे. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट काही वेळानंतर पुन्हा भेटूयाच. थँक्यू.